पैशाच्या कारणावरून एका तरुणाला दारूची बाटली डोक्यात मारून जखमी केल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे। सोलापूर येथील विशाल शशिकांत राठोड वय वर्ष 21 राहणार होटगी फटाटेवाडी तांडा अशी जखमी तरुणाचे नाव आहे। दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना सोलापूर विजापूर रोडवरील नांदणी टोल नाक्याजवळ ही भयानक घटना घडली आहे। पैशाच्या कारणावरून विशालच्या डोक्यात दारूची बाटली फोडली आहे, त्यामुळे विशाल गंभीर जखमी झाला। घटनेनंतर जखमी विशाल राठोड याला तातडीने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विशाल रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। त्यांना उपचार सुरू आहेत। याबाबत अधिक माहिती विशाल यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। माझं नाव शशिकांत कृष्णा राठोड। माझं पोराचं नाव विशाल शशिकांत राठोड। त्याला खंडणीमध्ये मारहाण केले। एका कार्यक्रमाला चाललं होता, कार्यक्रम संपून घराकडे यायला लागलं होतं। बळजबरीनं त्याला दारू पी, नाही तर तुला मारतो म्हणून, नाही तर पैसे दे असं म्हणून सांगत होतं। एक सागर उद्धव राठोड, एक वैभव लक्ष्मण चव्हाण आणि एक तेजू देवीदास राठोड ह्या तिघांनी माझ्या पोराला घातपातचं हे केले, मारहाण केले। मारहाण कुठे झाली आणि किती वाजता झाली? मारहाण किती वाजता? आपलं मधुरूपच्या अलीकडं मारहाण बघा। आता डोक्याला 10 टाक्या पडलेत आणि त्याचं बोट गेलं आणि खोल डोक्याला लागलेत। आणि अजून त्यांनी 10% 20%नं व्याजानं पैसे द्यायला लागले। आम्हाला सांगितले नाही, काय नाही। आणि आम्ही विचारताना पण आम्हाला नाही म्हटले त्यांनी। मग आता मला सकाळी तेजूचं फोन आला होतं, तू पैसे देतो का नाही म्हणून। बाबा मला जमा करायला थोडं वेळ द्या, एकतर मला सांगून दिला नाही माझ्या लहान पोराला, आणि वरनं अजून तुमचं 10% 20% कुठनं द्यायचं पैसे असं बोलल्यावर मी बघून घेतो, द्यायचं असलं दे, नाही तर सोड असं म्हटलं। आणि आज हे संध्याकाळी हे घटना झाली। वय किती आहे पोराचं? पोराचं आता 22 वय आहे, 22-23। मारणारे कोण मित्र आहेत का? मित्रच आहे। पैशाच्या कारण? हा, पैशाच्या कारणाने। जखमी आहेत का ते? हा, जखमी आहे, फुल जखमी आहे। कुठं लागले त्यांना? डोक्याला पूर्ण डोकं चिरले, त्याला 10 टाक्या पडले आणि हाताला पण टाक्या चालू आहे, बोटाला, हाताला। काय मागणी असणार तुमची पोलीस? माझं काय मागणी नाही सर। ते लोक गुंडगिरी आहे, माझ्या घराला पण धोका आहे आणि माझ्या पोराला पण धोका आहे। ह्याच्या पुढं मला काय झालं तर त्यांचंच नाव